नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या माझ्या परिवाराकडनं आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा फार विशिष्ट दिवस मानला जातो. सूर्य आणि चंद्र एक विशिष्ट स्थितीवर असल्यावर आजच्या दिवशी 3:30 मुहूर्तामधील एक मुहूर्त विशेष मानला जातो. या विशाखा महिन्यात गरमी झाल्यामुळे देवाला चंदन लावून पूजा करल्या जातात. या दिवशी पितृश्राद्ध पण मानलं जातं. याच दिवशी परशुरामांनी धरती अवतरली होती. गंगा नदी या दिवशी धर्तीवर अवतरली होती. त्याचप्रमाणे व्यासजींनी आज प्रारंभ केला होता महाभारत लिहिण्यासाठी. आणि आपले सुदामा हे सुद्धा आपल्या कृष्णासाठी पोहे घेऊन त्यांच्यासोबत आज त्यांनी जो दिवस होता तो आदान-प्रदान केला होता. आणि बैद्यनाथचे दरवाजे पण आजपासून उघडले जातात दर्शनासाठी. तर या आजच्या विशिष्ट दिवशी आज आम्ही पितृश्राद्ध म्हणजे आपल्या स्वर्गीय आजी आजोबांना, माझ्या वडिलांना आज आम्ही घास देत असतो, म्हणजे पितृश्राद्ध घालत असतो. तर मराठी संस्कृतीनुसार पाहुणचार म्हटलं म्हणजे आंब्याचा रस, पुरणाची पोळी, वांग्याची भाजी आणि गंगाफळाची भाजी, वडे, भजे, पापड, कुरडया या सगळ्या गोष्टी तळत असतो आणि यांचा मस्तपैकी पाहुणचार देत असतो. या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरात मंगलमय वातावरण दिसून येतं आणि सुखसमृद्धीचे दिवस यावेत म्हणून आपण त्या घागरमध्ये पैसे आणि तांदळाचा मान देत असतो. आणि त्याचप्रमाणे हवनकुंडामध्ये गौरीचे तुकडे टाकून त्यांना जाऊन त्यावर घास देत असतो आणि आपल्या स्वर्गीय लोकांना जेवणासाठी बोलत असतो. तर असा हा मराठी संस्कृतीचा एक अक्षय तृतीया दिवस असतो. आखाडी पण यांना म्हटलं जातं. तर या पद्धतीने आम्ही छोटासा हा सेलिब्रेट केला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज निश्चित सांगा. काही बोलण्यात चुकी झाली असेल तर माफ करा. अक्षय तृतीयाच्या माझ्या परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. लव्ह यू.